नमस्कार. कुणीही न विचारलेलं माझं मत या मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या भागामध्ये आपण भ्रष्टाचार हा शब्द घेऊन मी कुणी न विचारलेलं माझं मत तुमच्यासमोर मांडलं. आता ह्या माझ्या मताबद्दल तुमचं मत काय झालं माहिती नाही. असो, कुणी न विचारलेलं माझं मत. आणि आज मी जो विषय घेतलेला आहे तो आहे उपोषण. कुठचं उपोषण? निषेधासाठी केलेलं उपोषण, आंदोलन म्हणून केलेलं उपोषण. उपवास वेगळा. उपवास आपण भक्ती मार्गातला करतो, परमेश्वरासाठी करतो किंवा परमेश्वरासाठी करतो असं म्हणत आपल्याला साबुदाणा वडा खूप आवडतो म्हणून आपण उपवास करतो. पण उपोषण हा शब्द भयंकर आहे. या एका शब्दाने, या केवळ 4 अक्षरांनी भारताचा नकाशा बदललेला आहे. कितीतरी वेळा असं घडतं. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या 4 अक्षरांमुळे पाकिस्तानच्या खिशामध्ये 55 करोड गेले. कलकत्त्याच्या दंगलीच्या वेळेला या केवळ 4 अक्षरांमुळे हिंदूंना मार खावा लागला. ही 4 अक्षर म्हणजे भारताचं भवितव्य आहे. मुळातच निदर्शनाचा हा मार्ग मान्य नाही. कारण आत्मक्लेश हा शब्द एका अर्थाने खोटारडा आहे. आणि खोटारडा अशासाठी आहे की तो एक दिवस केला तर तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करू शकतो. पण अगदी तुम्हाला हॉस्पिटलमधनं ॲम्ब्युलन्स आणून उपोषणकर्त्याला घेऊन जाऊन त्याला सलाईनवरती ठेवून त्याला लाईनवर आणण्याची क्रिया, हे सगळं बघितल्यानंतर मला नेहमी ते क्रिमिनल वाटतं. क्रिमिनल या दृष्टिकोनातून आहे. बघा, तुम्ही विचार करा, एक तर माझं मत बरोबर आहे की चूक आहे मला माहिती नाही. त्यामुळे माझं मत चूक आहे का की वांग चूक आहे हेही मला माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, मला ही धमकी वाटते. आणि जिथे धमकी आली ना हिंसक, तिथे क्राईम आहे. म्हणजे तुम्ही माझा धर्म स्वीकारा नाहीतर सर तनसे जुदा, ही धमकी आहे की नाही? ही धमकी आहे. हा गुन्हा आहे? हो, हा गुन्हा आहे. तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुम्हाला मारीन, ही धमकी आहे? हो, ही धमकी आहे. मग तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी मलाच मारेन, हा आत्मक्लेश कसा असू शकेल? ही पण धमकीच आहे ना. समोरच्या माणसाला त्याचा त्रास होणार आहे. समोरच्या माणसाला त्रास होण्यासाठी तुम्ही हा मार्ग करत असाल तर याचा अर्थ तुम्ही विचारांच्या लढाईतून निघून भावनांच्या लढाईमध्ये उतरत आहात. म्हणजे तुमचा मूळ मुद्दा गेला. म्हणजे तुम्हाला तुमच्या लढाईचा मुद्दाच नीट समजला नाही. तो नीट समजला असता तर तुम्ही उपोषण केलं नसतं. आणि त्यामुळे मग काय, जसं गुळाला मुंगळे येतात तसे विविध रंगांचे, विविध पक्षांचे मुंगळे तिथे एकत्र येतात. पण तेच घडलं की आधी हा जंतर मंतर जो शब्द आहे, दया कुछ तो गडबड आहे जंतर मंतर शब्दामध्ये. कारण ह्या जंतर मंतरवरती जाऊन उपोषण करायचं, ते नाव मुळात एखाद्या बालवाडीचं असं वाटतं, डे केअर सेंटरचं नाव आहे असं वाटतं जंतर मंतर. आणि तिथे जाऊन या पद्धतीनं तुम्ही समोरच्या सरकारनं आमच्या मनासारखं वागावं म्हणून आत्मक्लेशाच्या अत्यंत गोंडस शीर्षकाखाली धमकी द्यायची की मी मरेन म्हणून, मी मरायला तयार आहे म्हणून. बरं, तसं काही 8-8 दिवस, मला तर 5 तासानंतरच भूक लागते. एक तर मुळात मधुमेह आहे, दर 2 तासाने का असं डॉक्टर सांगतात मला. आणि मग 8-8 दिवस काही न घेता हायपरग्लायसेमिया कसा होत नाही असाही प्रश्न पडतो सगळ्यांनाच. म्हणजे उपोषण करण्याची पण प्रॅक्टिस करायची असते काय आंदोलनापूर्वी. आज 1 दिवस, उद्या 2 दिवस, उद्या 3 दिवस बेमुदत उपोषण. पण ही धमकी आहे, ही भावनांची लढाई केली जाते. तुम्ही जो विचारांसाठी येत आहात मैदानामध्ये निदर्शनं करायला, तो विचार बाजूला राहतोय. तुम्ही समोरच्या माणसाला भीती घालत आहात की तू माझं हे काम कर नाही तर मी मला मारून घेईन. माझं उपोषणाबद्दल ठाम मत आहे. मला हे अशा पद्धतीनं निदर्शनासाठी, आंदोलन करण्यासाठी उपोषण करणंच मला मान्य नाही. मग ते कोणाचंही असो, महात्मा गांधींपासून ते आत्ताच्या वांगचूकपर्यंत असो,
कोणीही करो उपोषण. उपोषण हा मार्ग नाही निदर्शनाचा. म्हणजे मग शेवटी हे क्राईमकडेच जातं असं मला वाटतं. मी मला मारून घेणं हा माझाच खून नाही का? ही आत्महत्या नाही का? जर मी तुम्हाला मारणं ही हत्या आहे ना, तुम्ही मलाच मारून घेणं ही पण हत्याच आहे ना. कशाही मार्गाने मारा तुम्ही. चाकू पुसून मारा, नदीत उडी मारून मारा, कड्यावरनं ढकलून मारा. ही धमकी आहे, हा क्राईम आहे. मग तुम्ही स्वतःच्या हटवादीपणाच्या कड्यावरनं खाली लोटून देत आहात, शरीराला त्रास करून घेऊन. आणि मग माणूस मरतो आहे उपोषण करून या भीतीपोटी, या सामाजिक दबावापोटी सरकारनं किंवा ज्या माणसाकडनं तुम्हाला काम करून घ्यायचंय त्याला झुकवण्याची प्रक्रिया चूक आहे. याचा अर्थ हे तेव्हाच केलं जातं तेव्हा तुमच्या विचारांवरती तुमचा विश्वास नाही. तुम्ही जो विचार मांडतात तो ठाम नाही, तुमच्या विचारांना पाया नाही आणि तो डळमळीत आहे माहिती आहे, म्हणून मग विचारांच्या लढाईतून जायचं आणि उपोषणाला बसायचं. हे देशातच चालतं असं नाही, सगळीकडे चालतं, राज्यात चालतं. राज्यात कसाला आपल्या नजीकच्या विभागामध्ये चालतं, अगदी घरात पण चालतं. अगदी बायको सुद्धा माल नाही खायचा आज, मी आज उपाशी, हे जे आहे ना ते नवऱ्याला सायकोलॉजिकली अडचणीत आणण्याचीच प्रक्रिया आहे. ज्या मुद्द्यावरनं भांडण झालं तो मुद्दा राहिला बाजूलाच, आणि अशा पद्धतीनं सायकोलॉजिकल ब्लॅकमेलिंग करायचं. कशासाठी? वैचारिक मुद्द्यासाठी. मग कबूल करा की वैचारिक लढाई नाही. बघा श्रोते, माझं उपोषणाबद्दलचं हे मत आहे. मला नाही वाटत मी कधी आंदोलन केलं तर उपोषणाला बसेल म्हणून. कारण मी एकादशीचा पण उपवास करतो, पण भरपूर साबुदाणा वडे, वरी, तांदूळ, खिचडी बिचडी खाऊन मी तो उपवास करतो. माझी आई म्हणायची की संजयचा उपवास म्हणजे डोंट वरी. वरीच तांदूळ, तांदूळ, वरीच तांदूळ, साबुदाणा, खिचडी, अरे किती आवडते पदार्थ आहे. असं सांगायचा मुद्दा श्रोते हो. कोणी न विचारलेलं आहे माझं मत आहे उपोषणाविषयी. मग तुमचा मुद्दा खरा असो किंवा तुमचा मुद्दा खोटा असो, त्याची अशा पद्धतीनं परिणिती माझ्या आत्मक्लेशाच्या गोंड शीर्षकाखाली सात्विक भाव आणत तुम्ही उपोषणाला बसणं हा मुद्दा चांगला नाही, हे अगदी निश्चित आहे. तुम्ही विचार करा याच्यावरती. तुम्हाला पटते का? हे पटत असलं तर तसं लिहा, पटत नसलं तर कॉमेंटमध्ये तसं लिहा. ज्या काही तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या तुम्ही बेधडक कॉमेंट्समध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रतिक्रिया देऊ शकता. आणि कशासाठी शेवटी हे सगळं? अंतिमतः कोणीतरी नमतं घ्यायला पाहिजे एवढ्या एकाच कारणासाठी. माहिती नाही चुकीच्या पायांवरती आमची आंदोलनं का तयार होतात. असो. आणि त्यात दुर्दैव आहे की तुम्ही नीट परीक्षा दिली नाही किंवा तुम्ही नीट परीक्षा देता. लहानपणापासून आई मला सांगत होती, संजय नीट पेपर लिही, नीट पेपर लिही म्हणून. आणि तुम्ही तो नीटच सोडून आलात, म्हणजे काही लिहिलंच नाही. माहिती नाही, डोक्यामध्ये ना असं सगळं गौड बनणार होतं. आणि मग माध्यमं कशाला प्रसिद्धी देताना ह्याबाबतही मनामध्ये शंका येते की मग माध्यमांमधल्या मेंदूंना हे कळत नाही का की हे चांगलं नाही, हे चुकीचं चाललंय. कोण जाणे, ठीक आहे. दैव जाणले कोणी, अशी स्थिती आहे. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. पद आणि जबाबदारी हा विषय घेऊन आपण माझं मत ऐका, जे कोणी विचारलेलं नाही. नमस्कार.